होता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलताय. साहेब, आपली जमीन भूसंपादनमध्ये 395 मध्ये गेलेली आहे. ते त्याचा 395च्या ऐवजी 389 मध्ये जमीन न जाता कपात झाली. त्याचा मावेज न मिळता, त्याचं काय नोटीस अगर पत्र कुठलं न देता, कोणत्या गावचं प्रकरण आहे? हे प्रकरण अंदूर शिवार फुलवाडीमधलं आहे. बर. मग काय म्हणले साहेब, काय म्हणले? साहेब, आता पुढच्या मंगळवारचाच वार दिलेत. मंगळवारला काय ते तुमचं यूज करून मार्गी लावून देऊ म्हटले. आम्हाला तुम्ही काय निवेदन दिलं तुम्ही प्रशासनाला? प्रशासनाला आम्ही आमची 389 मधली जे जमीन न जाता जे तुम्ही नाव गेलेलं आहे 1850चं, ते कामाला परत मिळवून द्यावं. जमीन गेलेली नसताना त्या जमिनीत नाव का लागलं याबद्दल दिलेलं होतं. काय निवेदन दिलं काय तुम्ही प्रशासनाला? आम्ही नाही जर मिळालं तर आम्ही आत्मदान करू, याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही, हे असं निवेदन दिलेलं होतं. किती जमीन म्हणजे हे गेलेलं आहे तुमचं काय? 1850. बर. 18 गुंठे. मग आता आपण साहेबांसोबत भेटलेला आहे. साहेबांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? साहेबांनी आपल्याला आता साहेबासोबत चर्चा करून मंगळवारला जे काय तुमचा प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही सोडवून देऊ म्हणून मंगळवारचा वार दिलेला आहे. आम्ही आज आत्मदहन आंदोलन करणार होतो. फुलवाडी गावचे शेतकरी आहेत. यांची जमीन हायवेपासून साधारणपणे एक अर्धा किलोमीटरवरती जमीन आहे आणि अर्धा किलोमीटरवरती या जमिनीमध्ये ह्यांची 18 गुंठे जमीन ह्यांनी सातबाऱ्यावरनं कमी केली आहे 2022ला. 2022 ते 23पासून ह्यांनी निवेदन देतात त्या भूसंपादन ऑफिसला आणि वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी त्यांच्या सातबाऱ्यावरची कमी झाली नाही. ह्यांची सातबाऱ्यावरची गेली आहे 395 सर्वे नंबरमधली जमीन गेली आहे. त्याची CC फॉर्मवर झाले, अवॉर्ड झाला आहे, पैसे मिळाले. पण 389 सर्वे नंबर हवेपासून अर्धा किलोमीटरवर असलेली जमीन ह्यांची गेली आणि गेली 5-6 वर्ष झाले यांच्या सातबाऱ्यावर कमी करत नाहीत. यासाठी या महिला आणि शेतकऱ्याच्या वतीनं आत्मदहनाचं आंदोलन आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं ठेवलं होतं. आमचं म्हणणं एकच आहे की प्रशासनातला जो मस्तपणा आहे तो कमी झाला पाहिजे आणि जो जनता आहे ती त्रस्त झालेली आहे. आणि आमचं म्हणणं आहे प्रशासन जर एवढ्या पद्धतीनं जर महसूल ॲक्ट 1966चा ॲक्ट आहे, शेतकऱ्याला 4 दिवसामध्ये त्याचं हे झालं पाहिजे आणि पुन्हा आम्हाला म्हणतात की तुम्ही SDOकडे साहेबाकडे जावा. SDOकडे काय जायचा विषय हा आमचा आपला आणि तुमचा विषय आहे. एका 2 जणातलं भांडण नाही आहे SDOकडे पाठवायला. म्हणजेच वेळ काढूपणा आणि ही जर वेळ काढूपणा असेल तर मग ह्या प्रशासनातला ढिलेपणा जिल्ह्यामध्ये सगळीकडे दिसून येईल आणि आम्हाला म्हणायचं की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. जिल्हाधिकारी साहेबांनी ह्याच्यात काय लक्ष घालवलं नाही, त्यांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे. महसूलचे ते प्रमुख आहेत, जिल्ह्याचे प्रमुख, त्यांनी लक्ष घालावं आणि आमचं तातडीनं लवकरात लवकर आज आम्ही आत्मदहन आंदोलन हे माननीय राऊत साहेबांनी माने साहेबाशी फोन केले, बातचीत केली, संदेश दिला की आम्ही मंगळवारी तुमचा प्रश्न सोडू. पण आम्ही ठरवलं आहे आम्ही कुणाकडे जाणार नाही. तुम्ही प्रश्न तुम्हीच सातबाऱ्यावरनं कमी केला तर आमचा सातबारा तुम्हीच दुरुस्त करून द्या. नसेल तर आमचं पुन्हा आत्मदहन आंदोलन असेल. आम्ही कुणाकडेही जाणार नाही. यामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालावं ही नम्र विनंती. ओके. नाव काय आपलं? माझं नाव अरविंद घोडके, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष.